रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साळवे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज पण खूप सुंदर आणि चांगल्या अशा पद्धतीचा फ्लॅट आहे। ज्या मंडळींसाठी मोकळा व्ह्यू असणारा फ्लॅट हवा आहे, मला असं वाटते त्यांच्यासाठी, आणि डोळ्याला सुखावणारा, मंदिराचं दर्शन करणारा, सकाळचं ऊन घरात येणारा, अधिक एक्स्ट्रा बाल्कनी आणि अशाच पद्धतीचा 800 कार्पेटचा रुस्तमजीमध्ये आपल्याकडे एक फ्लॅट आहे, जो ठाणा स्टेशनपासून 3-3.5 किलोमीटर अंतरावरती असणार आहे आणि मुंबई नागपूर रोडच्या पासून जवळ लागून असणारा हा फ्लॅट आहे। ज्या मंडळीला नागपूर रोड म्हणजे मुंबई नाशिक रोडवरती मुंबई नाशिक रोडवरतीच घर हवं आहे किंवा ठाणा स्टेशन पण जवळ असायला हवं, तर अशाच पद्धतीचा हा रुस्तमजी एजनोमधला असणारा 2 BHKचा फ्लॅट आहे। जर तो फ्लॅट जर तुम्ही बघितला तर सुंदर असा व्ह्यू तुम्हाला या फ्लॅटमध्ये मिळतो। आणि विशेष म्हणजे ही जी बाल्कनी आहे ही सकाळचं ऊन तुमच्या घरामध्ये प्रॉपरली येणारी बाल्कनी आहे। आणि जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हा असा सुंदर असा ग्रीन व्ह्यू, खाली जर बघितलं तसा ग्रीन व्ह्यू टाईप तुम्हाला हे दिसतं सगळं डोळ्यांना। डोंगराचं जरी बघितलं म्हटलं तर तुम्हाला डोंगर पण पारशेकचा तुमच्या घरामधनं ऑलरेडी प्रॉपरली दिसतो। आणि समोर जर बघितलं तर भगवंताचं मंदिर आहे, जे जैन टेम्पल आहे, ते मात्र तुम्हाला तुमच्या घरामधनं ते जैन टेम्पल, आत्ता हे नवीन झालेलं जैन टेम्पल आहे ते तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसते। आणि समोर जर बघितलं तर तुम्हाला हा जो रोड आहे हाही जाताना येताना असणारा 8 लाईनचा जो रोड आहे तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतो। ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला साकेत तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतं। अशाच पद्धतीचा हा 2 BHK फ्लॅट आहे। मेंटेनन्स संदर्भातला जर आपण विचार केला तर 7,000 रुपये असणारा मेंटेनन्स आहे। बाकी स्विमिंग पूल, क्लब हाऊस, सगळ्या ॲम्युनिटीज तुम्हाला ह्या घरामध्ये प्रॉपरली मिळणार आहेत। बिल्डिंग जर बघितली तर ग्राउंड प्लस जवळजवळ तशी बघितली तर 33-36 माळ्याची बिल्डिंग आहे। आपला हा लोअर फ्लोअरला असणारा 2 BHKचा फ्लॅट असणार आहे। आणि लिफ्टचा जर आपण विचार केला तर तुम्हाला 4 लिफ्ट ह्या लॉबीमध्ये नक्की मिळतात। आणि जर आपण समजा ह्या कंपसद्वारे जर याचा विचार करायचा जर ठरवलं तर बाबा काय परिस्थिती आहे, तर आतमध्ये जाताना हा नॉर्थ आहे, बाहेर येताना साऊथ आहे। आणि सगळ्यात चांगली गोष्ट आहे की याचा जो ईस्ट आहे, हा ईस्टला तुमचं सकाळचं ऊन ह्या हॉलमध्ये पूर्ण मिळणार आहे। एका बेडरूमला, दुसऱ्या बेडरूमला, किचनला सकाळचं ऊन तुमच्या ह्या तिन्ही गोष्टी, सगळ्या गोष्टींमध्ये नक्की येणार आहे। फ्लॅट तुम्ही बघू शकता किती मोठा आणि किती प्रशस्त सुंदर असा हॉल असणार आहे। ह्या साईडला तुम्ही बघितलं तर डायनिंगसाठी आहे, ऑलरेडी ओनिडा कंपनीला 2 AC लागलेल्या आहे, फॅन, ट्यूबलाईट ह्या सगळ्या गोष्टी लागलेल्या आहेत। मग तुमच्यानंतर हा असा हॉल आहे आणि हॉलमधनं तुम्ही जर ह्या साईडला आलात तर सुंदर अशी बाल्कनी आहे जी तुमची प्रॉपर वापरात येईल अशा पद्धतीची बाल्कनी ही तुमच्या घरामध्ये प्रॉपरली दिले गेलेली आहे। अशा पद्धतीचं हे तुम्हाला बाल्कनीचं मिळतो। आणि त्याच्यानंतर जर आपण इकडनं हा हॉल झाल्यानंतर जर आपण इकडे पुढे जायचा विचार केला तर इथे आल्यानंतर हा मोठा पॅसेज मिळतो। आणि ह्या साईडला जर आलं तर 2 प्लॅटफॉर्म असणार तुम्हाला, किचन प्रॉपर मिळतं। आणि किचनच्या ह्या साईडला जर आलं तर परत वॉशिंग मशीनसाठी इथे उपलब्ध जागा असणारी आहे तुम्हाला याच्यामध्ये, तर अशा पद्धतीचं आहे। आणि इकडे जर ह्या किचनमधनं ह्या साईडला आलो तर इथं फ्रीजला चांगली प्रशस्त आणि अशी मोठी जागा पण दिलेली आहे। OCCC बिल्डिंगला कंप्लीटेड सोसायटी पण झालेली आहे। नंतर आपण इकडे जर आलो तर इथे तुम्हाला परत वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट ह्या साईडला आहे। आणि नंतर आपण ह्या साईडला जरी बघितलं तर इथे तुम्ही बघू शकता, इथे पण तुम्हाला वॉशिंग मशीनसाठी अधिक हे AC BC सगळं, गिझर बिझर सगळं बाथरूमच्या बाहेर, घराच्या आतमध्ये काही ठेवलेलं नाही आहे, तशा पद्धतीचं तुम्हाला हे आहे। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण कॉमन बाथरूम, वॉशरूममधनं बाहेर येणार आहोत त्यावेळेला आपल्याला परत पुढे जायचं आहे। आता असं केल्यानंतर त्याच्या अपोजिटला परत असा मोठा चांगल्या पद्धतीचा एक बेडरूम तुम्हाला मिळतो, ज्याच्यात तुम्हाला सकाळचं ऊन पण ह्या तुमच्या खिडकीमधनं इथे आतमध्ये प्रॉपरली येणार आहे। आणि ह्या साईडला तुम्हाला कपाटासाठी प्रॉपर अशी जागा पण इथं उपलब्ध आहे। त्याच्यात पण एक ओनिडा कंपनीचा ऑलरेडी एक AC उपलब्ध तुम्हाला असणार आहे। आणि नंतर जेव्हा आपण ह्या बेडरूममधनं बाहेर येणार आहोत तुम्हाला इथे परत स्टोरेजसाठी इथे छोटीशी जागा आहे। आणि नंतर हा तुमचा बेडरूम चालू होतो। बेडरूममधनं जरी आला तर इथं तुम्हाला चांगलं परत मोठं कपाट तुम्ही ह्या साईडला, एका साईडला तुमचं मॅनेज होऊ शकतं। आणि अधिक इकडे जर आलात तर इथे परत बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट मात्र तुम्हाला इथं परत मोठं प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचं ह्या साईडला पण मिळतं। रुस्तमजींनी ही बिल्डिंग बनवताना 2-4 वर्ष झालेले, ह्या बिल्डिंगला खूप दिवस झालेले नाही। ज्या मंडळींना असं वाटते की नवी मुंबईला जायला, नाशिक, कल्याणला जायला, अशा लोकांसाठी मला असं वाटतं ही जागा नक्की चांगली असू शकते। आणि हा बेडरूम आहे, ह्या बेडरूमची साईज पण जरी बघितली तर ती मोठी आहे। याच्यातनं पण सकाळचं ऊन तुमच्या घरामध्ये प्रॉपर येणार आहे। आणि ह्या साईडला जर आला तर परत येतं कपाटासाठी एक वेगळी जागा इथे मिळालेली आहे। आणि एक ACचं प्रावधान याच्यामध्ये। हा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट आत्ता आपल्याकडे सेलसाठी दिलेला आहे। मालकांनी सांगितले हा विका, कोणत्याही बँकेकडनं जरी गेलं तर आपल्याला याच्यावरती लोन मिळतं। OCCC सगळे चांगले नेटनेट असल्यामुळे तुम्हाला त्याचा काही प्रॉब्लेम नाही, कोणती दुर्घटना किंवा ह्या सगळ्या काही गोष्टी झालेल्या नाही इथं। मला असं वाटतं हा जो फ्लॅट आहे ह्या मालकाने आपल्याला सांगताना सांगितले की बाबा हा फ्लॅट 1,55,00,000 रुपये किंमत ठेवा आणि 1,55,000मधनं मग ऑफर आल्यानंतर त्या पद्धतीने आपण याचं निगोशिएशन काय पार्ट असेल तो ठेवू शकतो। तो ज्या लोकांना ह्याच लोकेशनला, माझेवाडा लोकेशनला फ्लॅट हवा असणार मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा पर्याय आपल्याकडं नक्की उपलब्ध आहे। तर असेच नवीन चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ
आम्ही रोज काढायचा प्रयत्न करतो आहे. आम्ही कोणालाच घर घ्यायला फोर्स करत नाही आणि मला पण तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की सगळ्या गोष्टींचं सगळं काय होऊ शकतं आयुष्यात, फक्त फायनान्शियल निर्णय चुकून देऊ नका. बाकी सगळे दुसरे कोणतेही निर्णय चुकले तरी चालतील. म्हणजे अगदी लग्न करायचं चुकलं, बायको करायची चुकली, नवरा करायचं चुकलं तरी चालेल, पण मला वाटतं की फायनान्सचा निर्णय मात्र चुकला नाही पाहिजे. कारण एकदा का फायनान्सचा आपला निर्णय चुकला तर आपला कार्यक्रम नक्की होत असतो. म्हणून मला असं वाटते की आता सध्या तरी परिस्थिती अशी आहे की फायनान्सचे निर्णय चुकून देऊ नका. भले थोडासा उशीर झाला तरी चालेल, पण निर्णय घेताना सगळा व्यवस्थित नीटनेटका. आता आम्हाला सपोर्ट करत राहा, कारण की आम्ही रोज काय ना काय करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तेही तुमच्यासाठी. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.